शाळांच्या शिक्षकांसाठी आपल्या वीज बिलाची थोडीफार तपासणी कशी करावी, त्यातल्या महत्त्वाच्या गोष्टी कशा जाणून घ्याव्या यासाठी हा व्हिडिओ आहे. मी काही दिवसांपूर्वी ग्रुपमध्ये एक प्रश्न टाकला होता की आपल्याला मिळालेले सोलरचे क्रेडिट सांगावे. त्याला काही फारसा कोणाचा प्रतिसाद मिळाला नाही. कदाचित बिल कसे बघायचे, कुठे बघायचे याबाबत संदिग्धता असेल म्हणून हा व्हिडिओ बनवत आहे. आपल्याला आपल्या शाळेचा UDIS माहिती पाहिजे आणि किंवा वीज ग्राहक क्रमांक माहीत पाहिजे. आपल्याला सर्वप्रथम क्रोम ब्राउझरमध्ये जायचं आहे, न्यू टॅब सुरू करायचं आहे आणि तिथे ही लिंक आपण टाईप करायची किंवा कुठे सेव्ह केली असेल तर तिथून चालवू शकता. bl.php सोपी लिंक आहे. यामध्ये मला दोनपैकी एक गोष्ट म्हणजे UDIS किंवा वीज ग्राहक क्रमांक भरता आला पाहिजे. मी आता माझ्या सोयीसाठी चाचणी करण्याचा डेटा म्हणून मी दोन गोष्टी ठेवल्या आहेत. संगम शाळेचा UDIS ठेवला आहे आणि मासले बेलपाडाचा वीज ग्राहक क्रमांक. सर्वप्रथम आपण संगम शाळेचा UDIS टाकूया आणि शोधूया. आता इथे मी अजून लॉग इन केला नव्हता म्हणून त्याने सांगितलं की इन्फॉर्मेशन तर अवेलेबल आहे, पण तुम्हाला लॉग इन करून पुढे जावं लागेल. लॉग इन करण्याच्या दोन पद्धती आहेत. माझ्या फोनवरच्या क्रोम ब्राउझरमध्ये मी अशा पद्धतीने खाली दिसतं आहे तसं आपोआप माझं नाव घेऊन पुढे जा असं सेटिंग करून ठेवलं आहे. सगळ्यांच्या हे केलेलं असेलच असं नाही, ते करता येतं. कोणाला स्थानिकाला विचारून ते करून घ्या. नसले तरी देखील हा इथे जो गुगलचा छोटा आयकॉन दिसतो आहे त्याला टच करून आपण पुढे जायचं. तिथे तो मग एका ठराविक क्रमाने गुगलचं लॉग इन करायला लावतो. या गुगलचा पासवर्ड या वेबसाईटमध्ये सेवलेला नाही आहे. हा गुगलवरूनच व्हॅलिडेट व्हेरीफाय करून गुगल त्याला परवानगी देते की पुढे जावा. तर अशा पद्धतीने पुढे गेल्यावर आपल्याला दिसतंय पहा की संगमचं बिल आणि त्याचं कन्झ्युमर नंबर, UDIS यासह त्यांची आत्तापर्यंतची बिलांची यादी आपल्याला टेबल स्वरूपात दिसते आहे. सर्वात वरती इथे काही सूचना आहेत. त्या सूचनांमध्ये दुसरं काही लिहिलेलं नसून बेसिकली महावितरणची अधिकृत लिंक कुठली आहे बिल पेमेंट करण्यासाठी त्याची काही माहिती दिली आहे. त्याच्या खाली आपल्याला कन्झ्युमरचं नाव, नंबर, पत्ता दिसतो आहे. आपली काही बिलं जनरेट झाली असतील तर आम्ही नव्याने सुरू केलं आहे एप्रिलपासून. बिलाची PDF आपल्याला इथे सरळ उचलता येते, माहिती पाहता येते. जसंच्या जसं छापील बिल येतं त्या स्वरूपात. हे तुम्हाला कोणाला ग्रामपंचायतीला, सरपंचाला व्हॉट्सॲपमधून पाठवायला सेंड फाईल करून अगदी सोपं जाईल. यात सगळी माहिती बिलाची आहे. किंबहुना पेपर बिल जसं येतं तसंच हे PDF स्वरूपात बिल आहे. आता शाळांना सुट्टी आहे, शिक्षक शाळेत रोज नसतील, बिल आलेलं असेल तर ते पेपर स्वरूपात शाळेत टाकून गेला असेल. सरपंच ग्रामपंचायतच्या कोणा माणसाला कसं द्यायचं, व्हॉट्सॲपमधून ही सुविधा वापरून पाठवू शकता. ही सुविधा नुकतीच सुरू केली आहे, त्यामुळे एप्रिलच्या पुढची आणि विशेषतः सोलरवाल्या शाळांची बिलं इथे उपलब्ध करून दिली जातील. त्याव्यतिरिक्त खाली जे हे टेबल आहे त्याच्यामध्ये आपण पाहू शकताय की वेगवेगळ्या महिन्याच्या बिलांसाठी एक रो किंवा रेष आहे. त्याच्यामध्ये त्या बिलाची माहिती काढून दाखवलेली आहे. जसे की पहिलं बिल इथे दिसतं सगळ्यात वरचं, एप्रिल 2025 संगम शाळेचं. त्यामध्ये बिलाची तारीख, बिल भरण्याची अंतिम मुदतीची तारीख, त्यानंतर बिलाचं रीडिंग आधीचं आणि आत्ताचं अशा दोन तारखा म्हणजे 19 एप्रिल आणि 20 मार्च. त्यानंतर इम्पोर्ट्स, हे सोलर असल्यामुळे इम्पोर्टची युनिट किती, याच्यामध्ये दोन आकडे आहेत, वरचा आणि खालचा. खालचा आकडा कंसात दाखवला आहे. कंसात दाखवलेला आकडा हा शाळेने किंवा शिक्षकांनी दिलेल्या रीडिंगच्या आधारे माहिती खेचून आणलेला आहे आणि वरचा आकडा महावितरणने बिलामध्ये धरलेला आहे. आता इथे सरळ दिसतं आहे की महावितरण रीडिंग नोंदवतच नाही आहे, त्यामुळे त्यांचे सगळे आकडे शून्य आहेत. आपले आकडे प्रत्यक्ष सरांनी दिलेले आहेत तेवढे आहेत. म्हणजे जसे की आपण इम्पोर्ट केली फक्त 18 युनिटे, एक्सपोर्ट केली 251 आणि जनरेट केली 296. सिस्टीम आहे 3 किलोवॅटची. 3 किलोवॅटसाठी महिन्याला 300 युनिट हे खरोखर चांगली प्रगती आहे. मात्र दुर्दैवाने महावितरणने त्याची नोंदच घेतली नाही आहे. पुढच्या 6 कॉलममध्ये आपल्याला इम्पोर्टची या महिन्यातली करंट आणि प्रिव्हियस अशी 2 रीडिंग दिसतात आणि ॲक्च्युअल रीडिंग पण दिसतात. तशीच एक्सपोर्टची, तशीच जनरेशनची. इथे पाहू शकताय की इम्पोर्ट, एक्सपोर्ट आणि जनरेशन ही बिलामध्ये नोंदवलेले सगळे आकडे शून्य आहेत. महावितरण काम करत नाही आहे. त्याचबरोबर पुढच्या ग्रे रंगातल्या कॉलममध्ये आपण नोंदवलेले आकडे यथायोग्य आहेत. जसे की इम्पोर्टची युनिटे महिन्याच्या आधीच्या तारखेला 1.9 युनिट होतं, आता 20 आहे. म्हणजे सुमारे 11 किंवा 10 युनिट इम्पोर्ट झाली.
एक्सपोर्टचा आकडा 20 होता तो 271 झाला, म्हणजे सुमारे 250 युनिट आपण बाहेर पाठवली. जनरेशनचा आकडा 100 होता तो आता 396 झाला, म्हणजे सुमारे 300 युनिट आपण वीज निर्मिती केली. ही आकडेवारी महत्त्वाची आहे. जरी महावितरणने 0 युनिट लावून बिल दिलं ते फक्त स्थिर आकाराचं येईल, पण आपल्याला आपण निर्माण केलेल्या आणि अतिरिक्त युनिट बाहेर पाठवलेल्या आकडेवारीचं महत्त्व आहे, कारण त्यानुसार आपल्याला पुढच्या वर्षातलं क्रेडिट मिळणार आहे. त्यामुळे या तपशिलाकडे शिक्षकांनी महिन्यातून एकदा 5 किंवा 10 मिनिटे देऊन या वेबसाईटवर येऊन तपास करणे किंवा माहिती घेणे आवश्यक आहे. त्यात काही तफावत आढळली तर महावितरणच्या संबंधित माणसाकडे लेखी किंवा व्हॉट्सॲपवर किंवा फोन करून किंवा प्रत्यक्ष जाऊन तक्रार करायलाच हवी, नाहीतर यापुढे आपलं नुकसान आहे. हे झालं आहे असं की ऑक्टोबर 2024पर्यंत महावितरणची सोलरची रीडिंग घेणारी टीम जी कोणी होती ती व्यवस्थित रीडिंग घ्यायची. त्यानंतर त्यांच्यामध्ये काहीतरी बदल झालेला आहे आणि तेव्हापासून सोलरची रीडिंग नोंदवण्यात भयंकर घोळ सुरू आहेत. म्हणून आपल्याला जास्त जागरूक राहणे आवश्यक आहे. तर मी आता हे जे दाखवलं हा तपशील सगळ्या शाळांसाठी जवळपास उपलब्ध आहे. शेवटच्या काही रकान्यांमध्ये या बिलाची रक्कम, स्थिर आकार किती आहे, ॲरियर्स किती होते, या बिलात एकत्रित भरायचे किती आहेत आणि या आधीचं मोस्ट रिसेंट किंवा अगदी अलीकडचं पेमेंट किती रुपयाचं किती तारखेला होतं ही सुद्धा माहिती खेचून आणून दाखवलेली आहे. यामध्ये काही गोष्टी समजत नसतील तर जरूर प्रश्न विचारावेत, यात सुधारणा करण्याचाही प्रयत्न नक्की करता येईल. आता आपण पुन्हा याच साईटवर जाऊन वीज ग्राहक क्रमांक वापरून माहिती शोधूया. आता इथे लक्षात घ्याल तर शाळेचा युडायस मी जो संगम शाळेचा भरला होता तो आता सेव्ह झाला आहे. म्हणजे माझ्या फोनवरून जर मी एकाच शाळेचं नेहमी तपशील बघणार असेल तर युडायस इथे सेव्ह होऊन जातो, तो तुम्हाला लक्षात ठेवायची गरज नाही. किंवा वीज ग्राहक क्रमांक सेव्ह होऊन जातो, तो तुम्हाला लक्षात ठेवायची गरज नाही, एकदा भरला की झालं. मी आता एक प्रयोग म्हणून किंवा माहिती दाखवायची म्हणून मी मासले बेलपाडा शाळेचा वीज ग्राहक क्रमांक घेतला आहे आणि तो मी इथे भरणार आहे. आता तो स्वतः सेव्ह केलेला. तर मासले बेलपाडाची अशी माहिती आली. यांच्याकडे बघा, यांच्याकडे मालती वैद्यस्मृती ट्रस्टतर्फे 3 किलोवॅटचं सोलर मीटरिंग बसवून तर झालं आहे, पण त्यांचं स्मार्ट मीटर, त्याचं सोलरमध्ये कन्व्हर्शन यामध्ये काही दिवस गेले आणि दुर्दैवाने त्यांचं 22 मेचं म्हणजे कालचं आजचं बनलेलं बिलसुद्धा साधंच बिल आलं आहे. ते ॲक्च्युली नव्या पद्धतीने सोलरप्रमाणे येणं अपेक्षित होतं, पण ते आलेलं नाही आहे. आता हे कधी होईल? आम्ही त्या धनावडे साहेबांशी मुरबाडवाल्या बोलतो आहोत. होईल तेव्हा होईल, त्यात थोडासा विलंब होतो आहे, परंतु तोपर्यंत आपलं मीटर जोडणी केलेलं असल्यामुळे त्यातली युनिटे तर कुठे वाया जाणार नाहीत अशी अपेक्षा ठेवूया. आणि ते आपल्याला समजेल कसं? जेव्हा आपण इथे येऊन पुन्हा पुढचं बिल तपासू तेव्हा. आता ही फाईल ऑलरेडी मी डाउनलोड केलेली म्हणून ती आपल्याला दिसते. आता ह्याच्यामध्ये स्मार्ट मीटरचं, हा स्मार्ट मीटर आहे आणि त्याचं रीडिंग तर बरोबर घेतलं जातं आहे किंवा ऑनलाईन पद्धतीने त्यांच्याकडे येत असेल असं वाटतं आहे. पण ह्या स्मार्ट मीटरलाच आता इम्पोर्ट एक्सपोर्टसाठी कॉन्फिगर केलेला असून दोन्ही रीडिंग म्हणजे इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट यायला हवी होती. त्यानुसार सोलरचं बिल मिळायला लागलं पाहिजे. ते आता कधी होईल ते पाहूया. मुद्दा असा आहे की शिक्षकांनी याकडे आपल्या शाळेच्या बिलासाठी तरी थोडं जागरूक राहून माहिती वाचली पाहिजे, समजून घेतली पाहिजे. प्रश्न आले तर ग्रुपमध्ये आपण डिस्कस करू. तसंच आपलं रीडिंग देत राहिलं पाहिजे आणि त्यानुसार आपण आपल्याला जे क्रेडिट मिळायला हवं होतं ते बरोबर आहे की नाही हे बघू शकू. असंच एक दुसरी लिंक बनवलेली आहे ज्याच्यामध्ये आपण सर्वच शाळांचा एकत्रित थोडासा गोषवारा किंवा आढावा स्वरूपात पाहू शकतो. NM नेट मीटरिंग _बिल्स अशी ही लिंक आहे. याच्यामध्ये वेगवेगळ्या महावितरणच्या सेक्शन वाईज अरेंजमेंट केलेली. आता मुरबाडचं पाहिलं तर 4456 आहे, त्यात जवळपास 50 शाळा अशा आहेत. यात सगळ्या शाळा दिसत आहेत. मुरबाड नंबर 2, शास्त्रीनगर. याच्यामध्ये मुद्दाम क्रेडिट किती मिळालं ती माहिती पण आणून दाखवली. तर शास्त्रीनगरला 2920 रुपयाचं क्रेडिट मिळालं. माळीपाडाला 1670चं मिळालं. मुरबाड नंबर 1ला 1458. सोनारपाडाला दुर्दैवाने काही मिळालं नाही कारण त्यांचं रीडिंगच घेतलं जात नाही आहे. नंतर ही शाळा आहे चिल्लारवाडी, त्यांना ती बारीकशी 1 किलोवॅटची ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने केलेली शाळा आहे, पण त्यांना देखील सुमारे 1050 रुपयाचं क्रेडिट मिळालं दिसतं आहे. ही पुढची टाकीची वाडी आहे. टाकीची वाडी मालती वैद्यस्मृती ट्रस्टने केलेलं मोठं प्रोजेक्ट आहे, पण त्यांचं बघाल तर तुम्ही गेले 5-6 महिने
बँकिंगची युनिटे 109लाच अडकली आहेत, महावितरणने नोंदच नाही घेतली आहे. असं सगळा चमत्कारिक प्रकार आहे. त्यामुळे फक्त त्यांना 316 रुपयाचं क्रेडिट मिळालं. पुढची शाळा आहे म्हसाला 1540 रुपये. बेसिकली सगळ्या शाळांचं इथे आपण पाहू शकतो आहे. इंदे शाळेला 2640 रुपये मिळाले, पण गेल्या वर्षीचं बघाल तर 4770 होतं. म्हणजे एकतर रीडिंग घेतलं गेलं नाही किंवा शाळेचा वापर वाढला किंवा जे काही झालं असेल, क्रेडिटची रक्कम तुलनेने कमी झाली आहे. तेवढीच क्षमता असूनसुद्धा टोकावडे, बऱ्याच शाळा आहेत आपल्याकडे. या सगळ्या शाळांची माहिती आपण इथे पाहू शकतो. यातल्या काही शाळा नुकतंच कनेक्शन झालेल्या आहेत. मणिवली घोलप बघाल तर त्यांना 3088 मिळालं. यांचं सोयोची 2 किलोवॅटची सिस्टीम आहे आणि शाळा छोटी आहे, त्यामुळे त्यांचं बऱ्यापैकी क्रेडिट मिळालं आहे. अर्थात तरी देखील यातून पूर्ण वर्षाचं बिल स्थिर आकारासह शून्य नाही होणार आहे, पण हे क्रेडिटसुद्धा काही कमी नाही. हे क्रेडिट आपल्याला योग्य मिळतं की नाही आपल्या निर्मितीच्या प्रमाणात, यावर नजर ठेवण्यासाठी आपला हा सगळा प्रकार आहे, जो आपल्याला करत राहायला पाहिजे. हे भुवन आहे. भुवनला 2300चं मिळालं आहे क्रेडिट. तर विनंती अशी की शक्य त्या सर्व शिक्षकांनी, आपल्याला आत्ता सुट्टीमध्ये थोडा वेळ आहे, घरी असाल, गावाला गेला असाल किंवा अन्य कामं बदल्यांचं वगैरे सगळी प्रकरणं चालू असतील, पण आपण जसं व्हॉट्सॲप, फेसबुक किंवा फोनवर थोडा वेळ टाईमपास म्हणा किंवा करमणूक म्हणा, मनोरंजन म्हणा, बातम्यांशी कनेक्टेड राहण्यासाठी म्हणून जसं फोनवर थोडा वेळ घालवतो, तसं या कामी देखील वेळ घालवायला हरकत नाही, ज्यातून आपल्या शाळेच्या बिलाचा प्रश्न बऱ्याचशा प्रमाणात मार्गी लागू शकेल. धन्यवाद.